यानंतर पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या। अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगण सिद्धीमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहेत। राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा तातडीने लागू करण्याची अण्णांनी मागणी केली आहे। अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांना प्रत्युत्तर दिलंय, तर त्या न्यायमूर्तींची कारकीर्द वादग्रस्त असल्याचंही ठाकरेंनी म्हटलं। मुंबईला लुटणाऱ्यांनी अमित शहांवर बोलू नये। उद्धव ठाकरेंच्या शहांवरील टीकेवरून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे, तर 2 नंबरवाल्यांना शेवटच्या नंबरला बसवल्याचा घणाघातही त्यांनी केलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकरांनी लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडलाय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या विरोधामध्ये हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आलाय। यावर 25 खासदारांनी सह्या केल्यात। झिशान सिद्दीकींची सुरक्षा कमी केल्यानं हायकोर्टानं सरकारला फटकारलं। चुकीच्या हेतूनं सुरक्षा कमी केल्याचं हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलंय, तर जीवाला धोका निर्माण झाला तर जबाबदार कोण असा सवाल देखील कोर्टाने विचारलाय। गोवा क्लब आग प्रकरणामध्ये लुथरा ब्रदर्सला मोठा धक्का बसलाय। रोहिणी कोर्टानं अग्रिम जामीन याचिका फेटाळली आहे। दोघांना भारतामध्ये परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे। मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण बनवणार आहे। हक्काची घरं माफक दरात देण्याचा सरकारचा प्रयत्न, तर 2 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। शिवसेनेतील संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ वादावर अखेर पडदा पडल्याची माहिती आहे। जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट हे आजूबाजूला बसल्यानं वाद संपुष्टात आलाय अशी चर्चा सुरू आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्ग चुकीचा असल्याचं वक्तव्य अढळराव पाटलांनी केलंय, तर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले। कुंभमेळा व्हायला पाहिजे, पण त्यासाठी झाडे तोडू नका असं वक्तव्य हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष आनंद दवेंनी केलंय, तर वृक्षतोडीवर आयुक्तांकडे उत्तर नसल्याचंही ते म्हणाले। आगामी मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई, ठाणे, केडीएमसी, नाशिक, नागपूरमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आली आहे, तर पुणे, पिंपरी चिंचवड, मनपामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप हे वेगवेगळे लढणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेसंदर्भातील निर्णय अद्याप व्हायचा आहे। उमरगा नगर परिषदेतील मतदान केंद्र आणि उमेदवारांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी आक्षेप घेतला। उमरगा नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर गुंडांच्या टोळीची दहशत आहे, त्यामुळे मतदान केंद्र स्थलांतरित करा अशा मागणीचं पत्र खासदार ओमराजे निंबाळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। पैठण नगर परिषदेतील 4 नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी 18 उमेदवार हे रिंगणात उतरलेत। काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, मात्र यापैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे आता पैठणच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे। मोहोळ नगर परिषदेतील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर शिवसेना उबाठा पक्षाचे कार्यकर्ते 24 तास पहारा देत आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना देखील कार्यकर्ते पहारा देत आहेत। नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। मृत शेतकऱ्याला लोक अदालतीमध्ये उपस्थित राहण्याची नोटीस आल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय, तर सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणीही करण्यात आली आहे। शीतल तेजवाणीला 15 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांनाही कोठडी सुनावण्यात आली आहे। लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर हे निवडणूक लढणार आहेत, त्याबाबतचा अर्जाला कोर्टाने मान्यता दिली आहे अशी माहिती वकील आम्रपाली धिवार यांनी दिली, तर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्या जमिनीसाठीही अर्ज केल्याचं वकिलांनी सांगितलं। उरण येथील राजपाल नाकाजवळील लक्ष्मी बेकरीला आग लागल्याची घटना घडली आहे। 4 तासानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय। छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील समितीने उशिराने दिलेल्या जन्म प्रमाणपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघडकीस आलाय। 7214 जन्म नोंदणीच्या प्रमाणपत्रांपैकी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे हमीपत्र नसलेली 2173 प्रमाणपत्रे रद्द ठरवण्यात आली आहेत। या प्रकरणी 47 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या सिरसाव गावामधल्या जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झाली आहे। शाळेची इमारत मोडकळीस आल्याने मंदिरामध्ये वर्ग भरवण्याची वेळ ही शिक्षकांवर आली आहे।
धाराशिव जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या 16 दिवसांच्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये 15 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये 10,075 संशयित रुग्ण आढळून आले। त्यापैकी 141 जणांना कुष्ठरोगाचं निदान झालंय। साताऱ्यातील कराड शहराजवळील विमानतळ परिसरामध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। कराड पाटण राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स आणि नागरी वस्ती असून याच ठिकाणी वाहन चालकांना बिबट्याचं दर्शन झालंय। अचानक बिबट्या पाहिल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील इंदेगाव ते विहा मांडवा दरम्यान असलेला पूल अचानक कोसळला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळलाय। धाराशिव जिल्ह्यातील निवासी आश्रम शाळेचे शिक्षक आणि संस्था चालकांनी राष्ट्रपतींना पत्र लिहित इच्छामरणाची परवानगी मागितली आहे। गेल्या 22 वर्षांपासून विना अनुदानित तत्वांवर शाळा चालवणाऱ्या शिक्षकांनी संताप व्यक्त करत शाळेचे अनुदान देण्याची मागणी केली आहे। राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देवगिरी बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दोघांमध्ये महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली आणि या बैठकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्ये देखील भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे। चर्चा ज्यावेळेला सुरू होती त्याच वेळेला आगामी ज्या निवडणुका आहेत, मग त्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका, या निवडणुकांच्या संदर्भामध्ये सुद्धा कशा पद्धतीने पुढे जायला हवं या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब असतील, बावनकुळेजी, आम्ही सर्वजण बसलो। त्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कोर टीमचीही सविस्तर अशी या संदर्भातली बैठक झाली होती आणि या सगळ्या विषयातून एक गोष्ट पुढे आली की येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत, या महानगरपालिकेच्या निवडणुका या लवकरच जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या आरक्षण आणि जो विषय जो आहे तो हायकोर्टामध्ये जो सुरू आहे, त्यामुळे कदाचित त्या थोड्याशा लांबवल्या जातील। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिका 29 महानगरपालिका या संपूर्ण राज्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। त्याबद्दल नक्की काय करावं, कशा पद्धतीने पुढे जावं आणि मग त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी आणि आदरणीय शिंदेसाहेबांनी महायुतीमध्ये त्या निवडणुका जाणं जर आपल्याला सर्वांना जायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने पुढे जावं त्या संदर्भामध्ये काही पद्धती या डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणचे असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी असं चर्चा झाली। काल या संदर्भामध्ये मला जसं देवेंद्रजींनी आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की पुन्हा एकदा आपण या संदर्भामध्ये प्रत्यक्षात बसून पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून मग काल आदरणीय शिंदेसाहेब असेल, मी असेल, आम्ही दोघांनी काल त्यांच्या निवासस्थानी या संदर्भात काही चर्चा जी आहे पुढे नेण्याच्या संदर्भातला
ला सुरुवात केली आणि 2 दिवसा अगोदर आम्हीही देवेंद्रजींच्या सांगण्यावरून आम्हीसुद्धा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकेमध्ये ज्या 4, 5, 6 किंवा अशा जेवढ्या शक्य आहेत प्रमुख पदाधिकारी जेवढे आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या तयार करणं आणि त्या कमिट्या तयार करून त्या संदर्भामध्ये ज्या चाचपणी करायला हवी किंवा कशा पद्धतीने पुढे जावं, सकारात्मक कसं पुढे जावं, या सगळ्या गोष्टीचा विचार हा करण्याच्या दृष्टिकोनातून आता सुरुवात करायला ठरवलं आहे. परंतु मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे. मी या संदर्भातच काही कमिट्या ज्या आहेत म्हणजे खाली असणारे काही प्रमुख त्या ठिकाणचे महानगरपालिकेमधले प्रमुख जण आहेत 4-4, 5-5 जणांच्या कमिट्या तयार करून ते खालच्या लेवल्सवरती ते पहिल्यांदा प्राथमिक ज्या चर्चा आहेत त्या संदर्भातल्या करतील. परंतु महायुतीमध्ये लढण्याच्या संदर्भामधले जवळजवळ सकारात्मक जी पुढे गेलं पाहिजे असं ऑलरेडी पार्टी म्हणून निर्णय केलेला आहे. परंतु ज्या ठिकाणी ताकद आहे दोन्ही पक्षांची, मुंबई अशी ताकद सर्वाधिक पाहायला मिळते, त्या ठिकाणी नेमकं कसं गणित जुळून आणणार आहे? खरं तर आपल्याला सर्वांना मी मध्यंतरी पण एकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आहे. आणि या दोघांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या या सरकारमध्ये जनतेचं हित याला प्रथम प्राधान्य देणं हे कधीही गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये लोकहिताच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यामधील असणाऱ्या डेव्हलपमेंट्स या विषयामध्ये पॉझिटिव्ह मेसेज हा खालीपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पॉसिबिलिटी आहेत की सर्व ठिकाणी महायुतीमध्येच निवडणुका करण्याचा प्रयत्न हा सर्व पक्षांकडून केला जातो. नवी मुंबईमध्ये विशेषतः नवी मुंबईमध्ये गणेश नाईक असेल किंवा एकनाथ शिंदे असेल यांचं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. एकीकडे आपण पाहिलं असेल तर तुम्ही अनेक वेळा एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेत आहे. या दोनही प्रमुख नेत्यांना तुम्ही एका टेबलवरती बसून नवी मुंबई पालिकेसंदर्भात चर्चा करणार आहात का? एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, खरं तर वैर हा शब्द राजकारणामध्ये कधीही असूच शकत नाही असं मला वाटतं. राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की मित्रत्व हे कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या आपण विचार करता किंवा ज्या पद्धतीने विचार करता, जनतेचं हित हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीजचा विचार हा नेहमीच महायुतीमध्ये करण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरती करण्याचा निर्णय हा पार्टीने केलेला आहे. आणि भाजपचा उल्लेख करताय, राष्ट्रवादीचा उल्लेख अद्यापही झालेला नाहीये. मुंबईत अशी शेलारनी भूमिका घेतली होती, नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही. उर्वरित महानगरातल्या महापालिका महत्त्वाच्या तुम्ही सांगता. खरं तर महायुतीच्या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी निर्णय हे त्या पातळीवरती केले जाणार आहेत. आता महायुती यासाठी आपण म्हटलं जातं की महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष फक्त शिवसेना शिंदेसेनाच नाही, राष्ट्रवादी अजितदादा पवार पण आहेत, RPI आहे, इतरही आमच्याबरोबर असणारे अनेक घटक पक्ष आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व घटक पक्ष हे महायुतीमध्ये येतात. त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जी कमिटी तयार केली गेलेली आहे त्या कमिटीमध्ये सगळ्यांशी चर्चा ही करूनच त्या संदर्भातले निर्णय
करण्याचं ठरवलेलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या पक्षातले कार्यकर्ते किंवा नगरसेवक आपण देवाणघेवाण झाली म्हणा किंवा फोडले म्हणा, पण अशा पद्धतीनं पुढच्या निवडणुकांमध्ये होणार नाही याची काही काळजी घेणार आहात का? तसं काही पॅक्ट झालं आहे का? एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, सर्वच गोष्टीची चर्चा ही जाहीरपणे होणं हे काही अपेक्षित नाही, परंतु एक गोष्ट फार सकारात्मक या संदर्भामध्ये महायुतीचा बाबतीमध्ये निर्णय होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. निवडणुकांमध्ये जागांचा फॉर्म्युला नेमका कसा ठरवणार? ठाण्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, तिकडे मग भाजप किती जागा घेणार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई या जागांचा तिढा नेमका कसा सोडवणार? कारण 3 पक्ष महत्वाचे हे या निवडणुकांमध्ये असणार आहे. हे त्याच संदर्भातच आम्ही असं म्हटलं की 29 वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत. या 29 महानगरपालिकांमध्ये त्या ठिकाणची असणारी परिस्थिती ही रोज बदलत जाते. पूर्वीची आणि आताच्या परिस्थितीमध्ये फार फरक आहे. त्यामुळे त्या ठिकाणची असणारी जी प्रमुख नेते मंडळी जी आहेत त्यांच्या त्या संदर्भामध्ये केले गेलेल्या कमिट्या आहेत, त्या कमिट्या त्या संदर्भामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये त्याची सुरुवात करतील आणि मग त्या संदर्भातले अंतिम जे निर्णय असतील ते अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेण्याच्या संदर्भात ठरवलं जाईल. भाऊ, युती होण्यामध्ये तुमची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी जुळून आल्या असं म्हणायचं नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील आणि आदरणीय अजितदादा हे इथले सर्व मंडळी जे आहेत किंवा हे सर्व प्रमुख नेते आहेत, हे सर्व प्रमुख नेते मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो, राजकारणामध्ये प्रदीर्घ अनुभव असणारी ही तिघही मंडळी आहेत आणि या तिघही जणं ही फार म्हणजे विचार करून महाराष्ट्राला आवश्यक काय आहे त्या दृष्टिकोनातून ही तीनही मंडळी जी आहेत, तीनही मंडळी याच लेवलवरती या सगळ्या गोष्टीचा विचार करतात आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ते त्या संदर्भात विचार करतील. सर, याच्या आधी निवडणुकांमध्ये मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले बघायला मिळाले. आता 20 तारखेला देखील निवडणुका आहेत, तर समन्वय समितीची बैठक कधीपर्यंत अपेक्षित आहे? 20 तारखेच्या नंतर होणं अपेक्षित आहे का? नाही, या संवाद जसं आपण म्हटलं जातं की या संदर्भामध्ये कालपर्यंत आम्ही लोकांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की खाली त्या संदर्भातल्या कमिटीज ज्या आहेत किंवा प्रमुख नेते कोण असावेत या संदर्भात आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे.